निर्धावाचा चेंडू, गोलंदाज सूरज, दसवडी ब टीम कडून किरण फलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू, दुसरा चेंडू या ठिकाणी वन बाउस या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते किरण याला. मारुती सर, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी उंच साठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झेल बाद होतोय. पहिला धक्का या ठिकाणी दसवडी ब या टीमला बसतोय. नाना सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये, रणवीर स्पोर्ट पॅनलचे हे सुद्धा एक पंच आहेत. चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पहिला धक्का या ठिकाणी दसवडी या टीमला मिळतोय तो एक या धाव संख्येवरती. स्वप्नील आता फलंदाजीसाठी आलाय तो स्वप्नील. पुढचा चेंडू या ठिकाणी वॉटर शॉट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, परंतु क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. या ठिकाणी 6 धावा या ठिकाणी जमले जात. अतिशय उत्कृष्ट असा प्रहार केला जातोय. नक्कीच हा झेल होऊ शकला असता का, हा प्रश्न नक्कीच मनामध्ये येतोय. कारण क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता, कुठेतरी तो बाउंड्री लाईनच्या भरपूर आतमध्ये होता. जर तो क्षेत्ररक्षक बाहेर असता आवाज येतोय का? या ठिकाणी मोबाईल कोणाला सापडला असेल तर तो कृपया मंचावरती आणून द्यायचा आहे. एका खेळाडूचा मोबाईल आहे, कृपया आणून द्यावा ज्याला सापडलाय त्यांनी. कारण त्या मोबाईल मध्ये त्या खेळाडूचं सर्वस्व असतंय. पहिलं षटक या ठिकाणी संपलेला. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते ती 10, 1 बाद 10. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल दोन्ही संघाकडून, क्षेत्ररक्षण असेल किंवा फलंदाजी सुद्धा असेल. कारण 10 धावा पॉवर प्ले षटकामध्ये रोखणं चांगली गोष्ट आहे, 10 धावा जमवणं सुद्धा चांगली गोष्ट आहे. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येत आहे गोलंदाज मानव. वायगाव 11 या टीमचा गोलंदाज मानव गोलंदाजी मार्क वरती सज्ज. फलंदाजीसाठी फलंदाज मानव. स्ट्राइक वरती असणाऱ्या फलंदाजाचं नाव मानव. पुढचा चेंडू या ठिकाणी डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाताना चेंडू एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पुढचा चेंडू मानवचा. या ठिकाणी फॉलो थ्रू, धक्का बसला जातोय.
दसवाडी ब या टीमला चांगली गोलंदाजी, मानवची ॲक्शन जरा वेगळी वाटते परंतु फलंदाजाला ती समजत नाही. चांगली गोलंदाजी करतोय मानव. बत्तीशिरा क्रिकेटचे अध्यक्ष, असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील बबलू, फॉरेस्ट ऑफिसर, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक माननीय संदीप पाटील बबलू यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी या टीम कडून. डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाताना चेंडू एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागते. पुढचा चेंडू मानवचा या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल खाली झेल घेतला जातो. परत एकदा एक धक्का. दसवाडी ब टीम यावेळी संकटात सापडताना पुढचा चेंडू मानवचा परत एकदा या ठिकाणी इनसाइड द आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गपलत करतोय चेंडूचा या ठिकाणी ज्या ठिकाणी एक ही धाव नव्हती, कॅच घेतला असता तर, परंतु या ठिकाणी झेल मिस होतोय आणि या दोन धाव्यावरती समाधान मानावं लागते. षटक दुसरं देखील संपतंय. 2 षटकानंतर धाव संख्या होती ती 14. जाऊ कुणाला घेऊन, तिघांना जाऊ, दोघांना जाऊ. चला पुढचा चेंडू, तिसरा षटक या ठिकाणी हातात आणा. परत एकदा समोरच्या दिशेने टोला चेंडू, हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी 6 धावेसाठी मारला जातो. वाट बॅटिंग यार, मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा पद्धतीचा हा फलंदाज आहे. उंची कमी असली तरी त्याची कीर्ती देखील तेवढीच मोठी आहे, कारण तो फलंदाजी करण्यात माहिर आहे. चांगला चेंडू या ठिकाणी टाकला होता, परंतु चांगल्या चेंडूवरती षटकार कशा पद्धतीनं मारावा हे या फलंदाजानं दाखवून दिलं.
व्हॉट अ बॅटिंग. पुढचा चेंडू या ठिकाणी परत एकदा चांगला चेंडू या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाज समजला परंतु या ठिकाणी डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाताना चेंडू पंचांचा एक धावेचा इशारा. निर्धाव डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाताना चेंडू. फलंदाज चांगली फलंदाजी करतोय परंतु त्याला साजेशी अशी साथ समोरच्या बाजूने मिळत नाही. परत एकदा उंचा साठवलेला आहे चेंडू जातोय या ठिकाणी सीमा रेषा पार. या येतात 6 धावा. शब्बास माझ्या भावा. चांगली फलंदाजी या ठिकाणी करतोय स्वप्नील. एका स्वप्नातल्या स्वप्नील सारखी बॅटिंग करतोय स्वप्नील. चांगली फलंदाजी या ठिकाणी 2 षटकार पहिल्या कुठेतरी धावसंख्या कमी होती परंतु तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी चांगली धावसंख्या जमवण्यात यशस्वी. निलेश माने मॅन फ्रॉम वाकोर्डे 350 किलोमीटर वरून माझ्या बरोबर आला होता परंतु माझ्या बरोबरच आता या ठिकाणी बसलेला आहे. नेहमी हसतमुख खेळाडू. चांगला खेळाडू आहे या ठिकाणी निलेश माने. धावसंख्या किती झाली 28. 3 षटकानंतर 28. निलेश माने मॅन फ्रॉम वाकोर्डे चांगला खेळाडू आहे. नेहमी हसतमुख असतो. संघासाठी 350 किलोमीटर वरून येतो जातो स्वतःच्या वाट खर्चीनं. आम्ही सुद्धा येतो अजूनही आम्हाला यांनी आम्हाला काही वाट खर्ची दिलेली नाही. शेवटचा आणि अखेरचं षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज सुमित. या ठिकाणी पहिला चेंडू समोरच्या दिशेने टोललेला. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. स्वप्नील आता मात्र स्ट्राईकवर येताना कोणती धाव घेण्यात रस नाही कारण सुमितला या ठिकाणी जेवढं जास्तीत जास्त स्ट्राईकवरती राहता येईल तेवढं राहावं सुमितने कारण या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल स्वप्नील कडून. चांगली फलंदाजी करतोय स्वप्नील. अभि सर नमस्कार. पुढचा चेंडू परत एकदा या ठिकाणी ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. या ठिकाणी गचा असं क्षेत्रक्षण एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं जातंय आणि या ठिकाणी परत एकदा स्ट्राईक वरती स्वप्नील. चांगली गोल फलंदाजी या ठिकाणी ब्लॉक कॉल पद्धतीच्या चेंडूवरती हा फलंदाज हेलिकॉप्टरच्या शॉट वरती चांगला प्रहार करतोय आतापर्यंत पाहायला मिळालंय परंतु या ठिकाणी गोलंदाज सुद्धा वारंवार त्याच चेंडूवरती जात आहेत. परत आखो टप्प्यात चेंडू समोरच्या चेंडू क्षेत्र त्या ठिकाणी धावतोय. झेल होतं का बघूया आणि या ठिकाणी स्वप्नील आता मात्र बाद होतोय. आता मात्र या धावसंख्येला कुठेतरी अंकुश बसतोय. चांगली या ठिकाणी फलंदाजी केली होती. धावसंख्या झाली ती 25 धावा स्वप्नीलच्या. वैयक्तिक 25 धावेवर या ठिकाणी स्वप्नील बाद होतोय. वैयक्तिक 25 धावेवरती चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली स्वप्नील कडून. आता मात्र फलंदाजीसाठी फलंदाज येतोय. फलंदाजाचं नाव सांगायचंय ऋतिक. परत एकदा या ठिकाणी चांगला चेंडू. कोणती धाव नाही निर्धाव असा चेंडू. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय वायगाव 11 या टीम कडून. ज्या पद्धतीने पहिली 2 षटकं हाताळली होती अचूक मारा केला होता. अचूक टप्प्यावर नियंत्रण करून मारा केला होता. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी जास्त धावा गेल्या परंतु चौथ्या षटकामध्ये परत एकदा कमबॅक करताना वायगाव 11चा संघ. पुढचा चेंडू या ठिकाणी परत एकदा चांगला चेंडू या ठिकाणी
निर्धावाचा चेंडू, कोणतीही धाव नाही. या ठिकाणी रणवीर स्पोर्टचे पॅनल पंच म्हणून नानासो साळुंके सर, त्याचबरोबर रियाज सर आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावताना अजय माने सर रेस्ट घेत आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने प्रहार केला जातोय, परंतु घोषांकित क्षेत्र असल्यामुळे एका धावेवरतीच समाधान मानावं लागतंय. पंच नानासो साळुंके सर यांचा षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकानंतर धावसंख्या होते ती किती झाली? आणि मैदानावरती 32 तालुक्याचा ठाण्या वाघ, कुस्ती क्षेत्रातील एक मातब्बर पैलवान, क्रिकेट क्षेत्रामधील एक अस्सल नाग, ज्या खेळाडूच्या नावाने सर्वत्र तालुक्यामध्ये वाहवा केली जाते, तोच खेळाडू सचिन मस्के दादा यांचा या ठिकाणी स्वराज्य स्पोर्ट्स माळेवाडी टीम कडून सहर्ष असं स्वागत करण्यात येतंय. आणि या मैदानावरती या सर्व स्पर्धेसाठी ज्या आकर्षक ट्रॉफ्या या ठिकाणी मंचावरती दिसत आहेत, त्या ट्रॉफींचं स्पॉन्सरशिप ज्या व्यक्तीने दिलेलं आहे ती व्यक्ती या मंचावरती उपस्थित आहे. माननीय सचिन मस्के दादा यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद सचिन दादा. ह्याच्यात काढा, पोर्ट्रेट मध्ये काढा, थांबा म्हणजे फोटो बाहेर येते. अमित पाटील सर यांच्या गोड वाणीतून आपण या ठिकाणी या गोदाच्या मॅचची धावती कहाणी ऐकलीत. माझ्यासोबत या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये योद्धा 11 स्पोर्ट्सचे जर पाहिलं तर प्रमुख योद्धा बबलू पाटील सर, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, ज्यांनी जर पाहिलं तर क्रिकेटचं छोटंसं रोपटं या ठिकाणी नवी मुंबईमध्ये लावलं आणि त्या आज जर पाहिलं तर रोपट्याचं वटवृक्ष होत असताना पाहायला मिळतं. अतिशय अनोखं दृश्य. माझ्यासोबत नक्कीच सचिन मस्के साहेब, त्याचबरोबर रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे मुख्य पंच अजय माने सर या ठिकाणी जुडले गेलेले आहेत. त्याचबरोबर श्रेयश देखील आपल्याला पाहायला मिळते. या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होते सुरुवात. एक अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक सुंदर मॅच आपल्या भेटीला आलेली आहे आणि आज जर पाहिलं तर 32 स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत एक सुंदर मानाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. अर्थातच
स्वराज्य 11 मानेवाडी आयोजित वाकेश्वर चषक 2026 एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि आज जर पाहिलं तर या असोसिएशनचे अध्यक्ष माननीय बबलू पाटील सर या ठिकाणी जुळले गेलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. बबलू, कसं वाटतंय ही संपूर्ण स्पर्धा? आणि आज जर पाहिलं तर जवळजवळ 6 वर्ष या ठिकाणी झालेले आहेत स्थापना होऊन, आणि 6 वर्ष संपन्न होत असताना आज जर पाहिलं तर अशी या ठिकाणी ही सुंदर स्पर्धा जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते. बबलू, या ठिकाणी जर पाहिलं तर तुझ्यासोबत अनेक सिनियर खेळाडू जुडले गेलेले आहेत. आणि हे तुला जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये क्रिकेटचं खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं आहे, हा उद्देश घेऊन तुम्ही या ठिकाणी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे. त्या मेहनतीला या ठिकाणी यश आलेलं आहे, कसं वाटतंय? नक्कीच मारुती सर, एक अतिशय आनंद होतोय. आपण जे म्हणजे स्वप्न पाहिलं ते सत्यात उतरताना बघताना आपले अनेक खेळाडू घडले. 32 शिळा असोसिएशनमुळे तालुक्यातील नवीन खेळाडूंना जे उगवते सितारे होते त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला, आणि ते प्लॅटफॉर्म देण्यासाठी आपला काहीतरी त्यामध्ये वाटा आम्ही उचलला. त्याचा म्हणजे स्वतःलाच थोडा अभिमान पण वाटतो आहे, आणि खेळाडू घडवू शकलो ह्याचाही अभिमान आहे. आणि 32 शिळा असोसिएशनचं अविरत अशीच सेवा आमच्या हातून पण घडत राहू ही प्रार्थना करतो. आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर अतिशय छान श्री वाकेश्वर चषक एक चांगल्या पद्धतीने नियोजन केले. सुंदर अशा ट्रॉफ्या बघतोय देखणं, म्हणजे स्टेजवरचं सगळ्यांचं नजरा ट्रॉफ्याकडे वळल्या जात आहेत. असे स्पॉन्सर पण चांगले सगळे आहेत जे सहकार्य लाभले. सचिन मस्के दादा यांनी ते ट्रॉफ्या सौजन्य केल्यात, ट्रॉफ्यासुद्धा चांगल्या आहेत. आणि जे अप्रतिम असे मेहनत घेऊन चांगलं आयोजन आणलं त्याबद्दल स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडीचं सुद्धा आभार व्यक्त करतो. अशाच त्यांच्याकडून इथून पुढेही सामने व्हावे, टुर्नामेंट व्हाव्या अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपलं जुनं जे खेळाडू तुम्ही असतील, आमचे गुरुवर मारुती सर असतील, अजय सर असतील, नाना सर असतील, तुमच्यासोबतसुद्धा अनेक वर्षे क्रिकेट खेळलो. आणि आता स्पोर्ट्स म्हणजे पॅनल टाकल्यापासून म्हणजे अंपायरिंग असेल किंवा समालोचन असेल ह्याच्याबरोबर पण आम्ही आमचं थोडंसं काहीतरी योगदान देतोय किंवा इथून पुढे पण देत राहू असं तुम्हाला मी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. नक्कीच बबलू, तुमचं देखील आमच्या पॅनलमध्ये नक्कीच सरसे स्वागत आहे. अमितचं तर नक्कीच स्वागत झालेलं आहे. अमित ऑफिशियल या ठिकाणी आमच्या पॅनलचा पंच आहे. तुमचं देखील नक्कीच आमच्या पॅनलमध्ये नक्कीच हार्दिक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अतिशय सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 2 विकेट गेलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर कोणतीही धावसंख्या ॲड झालेली नाही आहे. परंतु आता नक्की चेंडू निघून जातोय डायरेक्ट स्क्रीनवरती, डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका येतोय षटकार. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा आल्या षटकाराने नक्कीच स्वागत केलेलं पाहायला मिळेल. धावसंख्येला थोडासा ब्रेक लागलेला होता, परंतु ब्रेक काढण्याचं काम या ठिकाणी आलेल्या बॅट्समनने केलेलं पाहायला मिळालं. अप्रतिम स्ट्रोक ओव्हर पिच बॉलचा पुरेपूर समाचार. यावेळी कट करायचा होता, कट करत होता, परंतु अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. पंच नानासो साळुंके सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. जास्त बाहेरचा चेंडू होता. नक्कीच या चेंडूला फॉलो जरूर केलं, परंतु चेंडू अचून बाहेर होता. म्हणजे बॅट्समनच्या रीचपासून त्याच्या स्लॉटपासून चेंडू भरपूर लांब होता. त्यामुळे पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केलेला पाहायला मिळाला. आज नानासो साळुंके सर गुरुवर्य या ठिकाणी आलेले आहेत. तर जवळजवळ जर पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर काम आहे. त्याचबरोबर अमित पाटील सर देखील जर पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर त्यांचं काम आहे. बबलू पाटील महाराष्ट्र फॉरेस्टमध्ये नक्कीच तुमचं देखील अतिशय सुंदर काम आहे. यावेळी शॉट फसलाय, झेल होतं का पाहूया. अप्रतिम सेल पकडलेला पाहायला मिळाला. यावेळी जर पाहिलं ना तर बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि तदनंतर जर पाहिलं तर चेंडू बॅटच्या टॉपवरती लागला. चेंडू हवेमध्ये स्टँड झाला आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर अक्षय यांनी 3 महत्त्वपूर्ण मोहरे तंबूच्या आश्रयाला परत पाठवले आणि धावा खर्च केल्या फक्त 7. अप्रतिम गोलंदाजी अक्षयाची पाहायला मिळाली. चालू मॅचचा विचार केला तर दसवाडी ब विपक्ष वैगाव या 2 तगड्या टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय.
ईश्वर आणि गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील पंतांच्या नक्कीच डाव्या बाजूने मारा करेल यंगस्टर खेळाडू आहे, उगवता सितार आहे. समोर ईश्वर आणि सचिन यांची जोडी पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती महत्त्वपूर्ण षटक घेऊन स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय भव्य दिव्य क्रिकेटचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते नेरूळ येथील या क्रीडा नगरीवरती. हाफ ट्रॅकर परफ्यूम बॉल, बॅट्समन देखील बीट झालेला पाहायला मिळाला. सचिन यावेळी खांद्याचा अतिरिक्त वापर केलेला पाहायला मिळाला, शोल्डरचा अतिरिक्त वापर केला या गोलंदाजाने अर्थातच स्वप्नील याने. त्यामुळे बॅट्समनने जर पाहिलं तर चेंडू फॉलो जरूर केला, परंतु या चेंडूला अतिरिक्त वेग आणि उसळी होती, त्यामुळे डॉट बॉल आलेला पाहायला मिळाला. यावेळी जर पाहिलं तर बॅटच्या स्टिकर एंडवरती चेंडू लागलेला आहे. चेंडू गोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना फक्त एकच सिंगल आलेली पाहायला मिळते. या सिंगलनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 8. आज जर पाहिलं तर आपल्या बत्तीसशिराळा तालुक्यातील आपल्याच असोसिएशनचा एक टीम मेंबर विजय पावले हे खेळाडू आपल्याच असोसिएशनमधील आहेत आणि हा खेळाडू जर पाहिलं ना तर आज या खेळाडूने आपल्या बत्तीसशिराळा तालुक्याचा नक्कीच नाव रोशन केलेलं आहे. आणि त्यांचं जर पाहिलं तर त्यांचं सिलेक्शन ISPL स्पर्धेमध्ये सर्वोच्च बोली, भारतामध्ये सर्वोच्च टेनिस क्रिकेटमध्ये बोली लागली ज्या खेळाडूवरती असे विजय पावले आपल्याला जर पाहिलं तर माझी मुंबई या संघाचं कर्णधार पद देखील भूषवत असताना पाहायला मिळतं. पहिला विजय त्यांनी संपादन केलेला आहे. अमिताभ बच्चन त्याचबरोबर जर पाहिलं तर अभिषेक बंचल यांची टीम ती आहे आणि गेल्या सीझनमध्ये याच टीमने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावून दिलं. त्यामध्ये विजय पावले यांचा खूप महत्त्वाचा रोल होता आणि तो रोल बत्तीसशिराळा तालुक्यातील एक ठाण्या वाघ विजय पावले यांचा होता. ते देखील जर पाहिलं तर आपल्या तालुक्याचं नाव आज उज्ज्वल करत असताना पाहायला मिळतात. आणि ते जर पाहिलं तर बत्तीसशिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बत्तीसशिराळा असोसिएशनची जी स्पर्धा असते ना लीग, त्या स्पर्धेमध्ये ते नेहमी पाहायला मिळतात. म्हणजे रबर बॉल असो टेनिस बॉल असो. यावेळी स्विंग अँड मिस, लाईन मिस झालेली यावेळी पाहायला मिळाले, कारण थोडेसे आय थिंक लेग स्टिकवरती ते आपल्याला पाहायला मिळाले. स्टान्स जर पाहिला त्यांचा लेग स्टिकवरती स्टान्स होता, परंतु गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. अतिशय हुशार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील यंगस्टर खेळाडू आहे. यावेळी हाफ ट्रॅकर बॅट्समनला वारंवार बीट करण्यामध्ये नक्कीच यशस्वी होत असताना पाहायला मिळाला. स्वप्नील 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 9. 9 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं, सर्व क्रीडरसिकांचं आम्ही बत्तीसशिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य 11 मानेवाडी वाकोडे बुद्रुक या टीमच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. पंचांनी सांगितलेलं आहे की एकत्र यायचं नाही, कारण पंच अतिशय कडक शिस्तीचे पंच आहेत. या पंचांच्या विषयी थोडक्यामध्ये सांगतो. जय शिवराय वाकोडे बुद्रुक या टीमचे सलामीवीर आहेत आणि सलामीवीरची भूमिका त्यांनी अनेक वर्ष पार पाडलेली आहेत गोगावचे, परंतु वाकोडे गावामध्ये त्यांनी खूप वर्ष वास्तव्य केलं. जवळजवळ 20 वर्ष त्यांनी वास्तव्य केलेलं होतं आणि वाकोडे गावाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. आणि आज जर पाहिलं तर राजेंद्र सुतार एक जुने जाणते खेळाडू, त्यांच्यासोबत त्यांनी ओपनिंग भरपूर वेळा केलेली आहे. असे नानासू साळुंके सर हे देखील जर पाहिलं तर पंचांची भूमिका पार पाडतायत. अनेक लिजंड खेळाडू या स्पर्धेमध्ये जुटले गेले, त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. यावेळी इनसाइड आउटचा फटका, इनसाइड आउट क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे, परंतु थोडासा लांब राहिलेला पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा ॲड होतील. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते या टीमची. प्रशांत नक्कीच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जास्त बाहेरचा चेंडू होता. अतिशय योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय, कारण बॅट्समनच्या रीचपासून भरपूर चेंडू दूर होता. त्यामुळे
साळुंगे सरांनी हा व्हाईट बॉल घोषित केला आहे. क्रिकेटचा मोठा अनुभव त्यांच्या देखील पाठीशी आहे. आमच्या पॅनलचे ते जर पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट पंच, स्क्वेअर लेग पंच रिया शेख सर आणि मुख्य पंच अजय माने सर या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जुडले गेलेले आहेत. अजय माने सर जर पाहिलं तर त्यांना आम्ही प्रेमाने छोटे शशी साटम म्हणतो. अतिशय कडक शिस्तीचे पंच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सरांचा खूप मोठा दबदबा आहे. थोडेसे रागावतात आमच्यावरती, परंतु जवळचे मित्र आहेत. बबलू पाटील, अमित पाटील असतील, क्रिकेटने दिलेले जिवलग मित्र आहेत आणि क्रिकेटच्या माध्यमातून अशी मैत्री या ठिकाणी जुडली जाते. मैत्री जर पाहिली तर आज जवळजवळ आमच्या मैत्रीला 20-25 वर्ष उलटून गेलेली आहेत, तरी देखील ती मैत्री अजून घट्टच होती आहे. आणि त्या माध्यमातून आम्हाला नक्कीच हक्काची भाकरी या ठिकाणी मिळालेली आहे. प्रामाणिक जो सेवा करतो क्रिकेटची, तर हे क्रिकेट तुम्हाला कधीच या ठिकाणी धोका देत नाहीत. आम्ही नेहमी सांगत असतो बबलू पाटील की तुम्हाला एक वेळेस तुमची गर्लफ्रेंड धोका देईल, परंतु हे क्रिकेटचं मैदान आहे ना, त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहिला ना, या मातीशी, लाल मातीशी, की हे मैदान तुम्हाला कधीच धोका देणार नाही. त्याची प्रामाणिकपणे तुम्ही सेवा करा. आणि आज जर पाहिलं तर याच मैदानाने हक्काची भाकरी आम्हाला दिली. अमित पाटील असेल, आज देखील जर पाहिलं तर हा प्रामाणिक खेळाडू बबलू पाटील जवळजवळ 4 वर्ष आपल्या थोडंसं त्याचा संसार बाजूला ठेवला आणि खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. आणि आज जर पाहिलं तर त्याच क्रिकेटने त्याला आयुष्याची भाकरी दिली. आज महाराष्ट्र वन विभागामध्ये एका मोठ्या पदावरती या ठिकाणी ते कार्यरत आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या अंडरखाली जर पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या ठिकाणी फिरत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आणि तो खेळाडू आमच्यासोबत या ठिकाणी खेळला आहे, अभिमान वाटतो. आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आपण जेव्हा सिनियर होतो तेव्हा आपल्या गावामध्ये क्रिकेट सुरू राहावं. आणि ते स्वप्न या ठिकाणी आज साकार सत्यामध्ये जेव्हा उतरतं ना बबलू, तेव्हा खूप शांत झोप लागते. आणि धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 24-24. अजय माने यांच्या गावामध्ये देखील जर पाहिलं तर आज 8-9 टीम्स या ठिकाणी आहेत. परंतु आज जर तुम्ही गावाला क्रिकेटचं नाव काढलं ना, तर पहिल्यांदा अजय मानेचं नाव येणार. अजय माने, राजेंद्र सुतार यासारख्या खेळाडूंचं नाव तुम्हाला नक्की ऐकायला भेटेल. आणि तानाजी शेटके भाऊ यांचं नक्कीच या ठिकाणी आपल्याला आठवण होते. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच त्यांनी वाकोडे गावची खूप या ठिकाणी सेवा केलेली आहे. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचली 25-25. 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 8 धावा, 8 धावा, 6 चेंडू. एक सुंदर मॅच. यानंतर नक्कीच समालोचन कक्षामध्ये बबलू पाटील आमच्यासोबत इनिंगमध्ये नक्कीच त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायला भेटेल. कारण खूप वर्षानंतर जर पाहिलं तर ते आमच्यासोबत जुडले गेलेले आहेत. एक अनोखा मेळ या ठिकाणी लागलेला आहे. बबलू पाटील आहेत, अमित पाटील आहेत. म्हणजे हे चौघांची आहे ना जोडी खूप वर्ष गाजलेली होती. जवळजवळ 10-15 वर्ष संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः कोयना भाग, शिराळा तालुका आणि रत्नागिरी खूप या ठिकाणी क्रिकेटची सेवा केलेली आहे. आणि ती सर्व जर खेळाडू या माध्यमातून जुडले गेलेले आहेत, त्याचं नक्कीच मनोगत आपल्याला ऐकायला भेटेल. अनमोल मार्गदर्शन त्यांचं नक्कीच ऐकायला भेटते. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि निमित्त आहे स्वराज्य 11 आयोजित वाकेश्वर चषक 2026. शेवटचं स्लॉकचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती अजय पाहायला मिळतोय. सहा चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता, परंतु यावेळी कोणतीही धाव घेतलेली नाहीये. 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये
गेलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळते कारण एक धाव नक्कीच घेऊ शकले असते परंतु स्वतःवरती त्यांनी विश्वास दाखवला. आणि मी माझ्यावरती विश्वास का दाखवलाय ना तो सिद्ध करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे घेतलेला निर्णय योग्य कसा असतो ना हे याची देही आणि याची डोळा दाखवून देत असताना आणि सिद्ध करून देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करणारा खेळाडू अप्रतिम. पहिला बॉल एक धाव मिळत होती परंतु घेतली नाही. तदनंतर हाफ ट्रॅकरवरती अक्षरशः तुटून पडला आणि एक षटकार. आता चेंडू शिल्लक आहे 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. अमोल भाऊ चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेतोय. यावेळी नक्कीच एक धाव ऍड झालेली आपल्याला पाहायला मिळेल. सामना लेवल झालाय परंतु स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. यानंतरची मॅच बोरगाव विपक्ष दसवाडी. चला टॉस साठी या. दरम्यान या ठिकाणी सामना संपलेला आहे. मॅच फिनिश झालेली आहे. अभिनंदन. बोरगाव विपक्ष दसवाडी. टॉस साठी या. लगेच आपला टॉस होतोय. आले का कॅप्टन दोन्ही पण?